राज्यातले जेवढ्या मंदिरांच्या जमिनी आहेत त्या जमिनी आता त्या संदर्भात एक ड्राफ्ट येणार आहे. ड्राफ्ट सगळ्यांच्या ह्याच्यानंतर मंजूर होणार आहे. काय तुमचा आक्षेप आहे? आज नागपूर या ठिकाणी आम्ही एक महत्वपूर्ण पत्रकार परिषद घेतली मंदिर महासंघाच्या वतीने. मुख्य उद्देश आहे की महसूल मंत्री श्री बावनकुळे साहेबांनी एक स्टेटमेंट दिलं की राज्यातली 4.5 लाख हेक्टर इनामी जमिनी ज्या आहेत त्या वहिवाटदारांच्या किंवा कुळांच्या नावे आम्ही करणार आहे. वास्तविक पाहता देवस्थानांच्या कुठल्याही प्रकारच्या इनाम जमिनी ज्या आहेत त्या कोणालाही विकता येत नाहीत, हस्तांतरित करता येत नाही, त्याच्यावर अवैध कब्जा करता येत नाही, कोणालाही त्याच्यावरती अतिक्रमण करता येत नाही. असं असताना देखील सरकारनं हा मसुदा प्रस्तावित मसुदा आणण्याचा सुतोवाच केलाय. जुलैच्या अधिवेशनात कायदा आणण्याची घोषणा केलेली आहे. महाराष्ट्रातल्या लाखो मंदिर विश्वस्तांनी याला तीव्र आक्षेप घेतलेला आहे आणि या संदर्भात देवस्थानांच्या जमिनीवरती अशा प्रकारचा आघात कोणीही सहन करणार नाही. वक्फ बोर्डच्या जमिनी संरक्षित केल्या जातात आणि मंदिरांच्या देवस्थानांच्या जमिनी मात्र या ठिकाणी इनामी जमिनी विकण्याचा अशा प्रकारचा प्रस्तावित मसुदा तयार केला जातो. हे कदापि सहन होणार नाही. हा दुजाभाव आहे. त्यामुळं मंदिर महासंघ या संदर्भात संपूर्ण राज्यामध्ये मंदिर विश्वस्तांना एकत्रित घेऊन आणि विश्वस्त पुरोहित पुजारी एकत्र येऊन या मसुद्याला तीव्रपणे विरोध करणार. हा 15 दिवसाच्या आत जर मसुदा मागे घेतला नाही तर संपूर्ण राज्यभर आंदोलन केलं जाणार. ही घोषणा आज आम्ही या ठिकाणी केलेली आहे आणि प्रामुख्याने आम्ही मागणी केलेली की ज्याप्रमाणे वकफ संपत्ती प्रतिबंधित सत्ता प्रकार 7/12 जो असतो वकफचा त्याच्या नावावर केला जातो. हा 13 एप्रिल 2016चा हा कायदा आहे. असं असताना देवस्थानांच्या बाबतीत सुद्धा अशाच प्रकारे देवस्थान संपत्ती सत्ता प्रकार जो आहे तो 7/12 देवस्थानांच्याच नावावर केला पाहिजे, ही पहिली मागणी. प्रस्तावित मसुदा मागे घेतला पाहिजे, ही दुसरी मागणी. देवस्थानांच्या जमिनी संदर्भातल्या सगळ्या ज्या केसेस आहेत त्या फास्ट ट्रॅकद्वारे चालून त्या लवकरात लवकर निकाली काढल्या पाहिजेत. या संदर्भात एक विशेष SIT नेमून या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे. आणि शेवटचा मुद्दा की मंदिरांच्या जमिनी लुबाडणाऱ्या लाटणाऱ्या जे काही कोणी भूमाफिया आहेत त्या भूमाफियांच्या विरोधात महाराष्ट्रात अँटी लँड ग्रॅबिंग ऍक्ट कायदा लागू करण्यात यावा. लाखो भाविक भक्तांच्या मंदिर विश्वस्तांच्या भावना दुखावल्या जाता कामा नये, कारण हा कायदा त्यांचा भावना दुखावणारा आहे. जरी प्रस्तावित असला तरी त्यासाठी आम्ही आज या ठिकाणी मागणी केली आहे. आणि हा जर प्रस्तावित मसुदा मागे घेतला नाही तर संपूर्ण राज्यभर आंदोलन हे मंदिर विश्वस्तांकडनं छेडलं जाईल. काही ठिकाणी सातारा असेल किंवा माहूर काय लक्षात घ्या की पूर्वापार ज्या जमिनी राजे असतील, महाराजे असतील किंवा तत्कालीन कोणी प्रशासक असतील यांनी देवस्थानासाठी किंवा त्याची देखभाल दुरुस्ती असेल, अन्नछात्र असेल, त्या ठिकाणी गुरुकुल चालवणं असेल, गोशाळा चालवणं असेल, यासाठी दिलेल्या आहेत. याचं मुख्य कारण काय असतं तर जे कोणी वहिवाटदार आहे ते मंदिराची व्यवस्था पाहत आहेत त्यांचा उदरनिर्वाह त्या माध्यमातून चालावा आणि त्यांनी मंदिरात सेवा द्यावी. असं असताना या जमिनी काढून का घेतल्या जात आहेत? ह्या अजिबात काढून घेतल्या जाऊ नयेत. त्या कोणाच्याही नावावर करता येऊ नयेत, कारण देवस्थानांच्या जमिनी ह्या त्या ठिकाणचा मालक हा देव असतो. त्यामुळे देवाच्या नावावर असलेल्या जमिनी अजिबात हस्तांतरित करता येत नाहीत. हा कायदा आहे. असं असताना या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून नवीन मसुदा तयार करणं म्हणजे मंदिर विश्वस्तांच्या भावनांना वाटण्याचे अक्षर दाखवण्यासारखं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.